पहिली ओपनिंग. हे श्रीराम भावांनो, आजची पहिली ओपनिंग केली आहे बुजुर्ग होते. त्यांना सनसिटीतनं पेट्रोल पंपाच्या इकडच्या साईडला मधल्या साईडला आणलं. त्यांना घेऊन आल्याच्या नंतर एक अनुभव आला चांगला. फक्त तो अनुभव सांगायचा फक्त मला, की मी काय म्हणलं, की कोण 25 रुपये 30 रुपयाचे भाडे कोण उचलत नाही आणि 1 किलोमीटर 2 किलोमीटर तो कोण जात नाही. बुजुर्ग म्हणून मी म्हणलं बसा म्हणलं. बसल्याच्या नंतर मी काय म्हणलं फक्त त्यांना, की सर 5 रुपये एक्स्ट्रा लागतील, 30 रुपये लागतील म्हणलं. ते म्हणले 5 रुपये एक्स्ट्रा मीटरने जे असतील ते आम्ही देतो म्हणले, पण 5 रुपये एक्स्ट्रा नाही देता येणार आम्हाला म्हणले. म्हणलं त्याच्यानंतर मी ऐकत बसतो ना, म्हणलं जाऊ दे म्हणलं काही विषय नाही. आपण असंही बुजुर्ग म्हणून आलो होतो, एवढा काही लोड नाही. मग बसले आणि ते म्हणले 5 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा देण्यामध्ये आमची 5 रुपयाची गुळी येते ती खाण्यासाठी. 5 रुपये एक्स्ट्रा म्हणजे 5 रुपये किती किमती आहेत, एक एक 2-2 रुपये पण किंमत आहे, एवढं विसरू नका. हे म्हणण्याचं त्यांचं रिझन असं मला अनुभव आला त्यांच्या म्हणण्याचा, की हर पैशाच्या एक एक रुपयाला किंमत आहे. वेळ व्हायला घालू नका, पैसा कमवा भावांनो. आता आपण सनसिटीतनं कर्वेनगर रोड उचललेली, 40 रुपये टिप मध्ये होते म्हणून उचलली. इथं आल्याच्यानंतर फोन आला मला, पहिला फोन आला. ते म्हणले माझा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, मला भुसारी कॉलनीला जायचंय. भुसारी कॉलनीसाठी बुक झालेली गाडी. बघायला गेलं तर आपल्याला कर्वेनगर जायचं बी नव्हतं, फक्त 40 रुपये टिप होती म्हणून आपण उचललेली होती. दुसरं रिझन, आता ते म्हणले भुसारी कॉलनीला जायचं आहे. भुसारी कॉलनी कसं आहे आपल्या रूटमधली बुकिंग आहे आणि 2 ते 3 दिवस म्हणा, नाही तर हे पूर्ण आठवडा म्हणा. ह्या आठवड्यामध्ये बघायला गेलं तर मी विमाननगर, खराडी, वाघोली, ते साईड जी पुणे रेल्वे स्टेशनच्या पलीकडच्या साईडला, संगमवाडी, विश्रांतवाडी, ह्या साईडला मी अजून तरी गेलो नाही. आणि आता रेग्युलर धंदा कुठं चालला आहे, आपल्याच एरियात चालला आहे. आता उचलली बावधन. आता बावधनच्या नंतर कुठं पळतोय, अरे आज डबा घेऊन आलोय, त्याच्यामुळं दिवसभर कुठं जाईल ह्याची गॅरंटी नाही मला अजून. पण चला बघू मीटरने किती होतात भुसारी कॉलनीचे. नाही रे, ओलाचं बंद झालंय सध्याला. तुम्ही कुठेही जावा आता, लोकेशन जरी चुकलं तुमचं तरी काय प्रॉब्लेम नाही होत. बरं, आपल्याला कोथरूडला जे भुसारी कॉलेज न्यू इंडिया स्कूल आहे ना, न्यू इंडिया स्कूल नाही माहिती, तिथे गेलं तुम्हाला सांगायला लागेल. भुसारी कॉलनीपर्यंत नेतो मी, ते न्यू इंडिया स्कूल विचारायला लागेल तिथे. तिथे पत्ता शोधायचे. मग आता पत्ता शोधायचं इतकं वैताग येतो ना. नाही पत्ता नाही. एखादा विचारायचं, रिक्षावाला पकडायचं आणि एखाद्याला विचारायचं, सांगतात लगेच तिथले लोकल एखादे. खरं आवड आयला परिस्थिती सांगून नाही, परिस्थिती सहन करायची राहते, चालत राहायचं नाही. हो ना. काय तुम्ही कुठे राहिला? माणिक ब्रह्म हॉटेलच. तुमच्यावर मी आलतो ना एकदा, आठवत नाही आता. कसं रेग्युलर ब्रह्म हॉटेलला राहिलं म्हणल्यावर मला लगेच आठवलं. नाही, ते रेग्युलर इथल्याच राईड उचलल्या जातात ना, त्याच्यावर नेलं बी असेल तशी शक्यता नाही सांगू शकत. ओटीपी काय? डेपोटी जवळ नाही, वरती जायला घेते. ओटीपी नाही, ते मोबाईलचा प्रॉब्लेम. 5027 बरोबर ना, 5027 नाही दाखवते. हां नाही दाखवते. मग काय दाखवलं? चेक. आहे का? हो, हां आहे ना. काय झालं तुला? आपला भुसारी कॉलनीचा ड्रॉप झाला. भुसारी कॉलनीचा ड्रॉप झाल्यावर 138-37 रुपये आपल्याला भुसारी कॉलनीचे भेटले. भुसारी कॉलनीच्या नंतर आता बावधन उचललेली 72 रुपयाचे. चला बघू मीटरने किती होतात त्यांचे. माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना मला. हो मॅम, कंपल्सरी ऑनलाईनला मीटर आहे. ऑनलाईनला कंपल्सरी मीटर झालेलं आहे. 4 महिने झाले चालू आहेत, आत्ता नाही चालू आहे. मीटरने कमी झाले तर मग कमी बी घेतले जातात ना. तसं काही हे नाहीये की जास्तच होतील म्हणून. हे कम्प्लिटली 4 महिने चालू झाले, आत्तापासून नाही चालू, लय आधीपासून चालू आहे. काय जास्त म्हणूनच होत नाहीत, कमी बी होत. कुठेच तुम्ही गेटच्या बाहेर आहे उभी, ऑटोमध्ये मेट्रो सिटी होती. धंद्याचं वातावरण पूर्ण डाऊन झालंय. आपलं नशीब भारी होतं. म्हणजे बावधनवरनं म्हणजे कोथरूडवरनं बावधन घेऊन गेलो ती चांगली
चांगली निघली. आणि ते बी रिझन काय होतं की त्याच कस्टमरला सयाजी हॉटेल वाकडला यायचं होतं. सयाजी हॉटेलचे बावधनमध्ये झाले 215 रुपये आणि ते 74 रुपये झाले. आणि आता बघतोय बावधन म्हणजे वाकडमध्ये बसलोय मधल्या साईडला. जेवण झाल्याच्यानंतर कण भराच्याही बुकिंग वाजत नाही. कण भरायच्या पण एवढ्या थंड बसले ना, ऊन कडक लागायला लागले. त्याच्यामुळे धंदा पूर्ण डाऊन झाला फील यायला लागले. बुकिंग पण प्रमाण कमी आहे. आणि जर धंदा करायचा असेल, जी बुकिंग वाजेल ती बुकिंग उचलली तर एखाद्या दिवस धंदा होऊ शकतो असं वाटतंय. आता तेच काय तर करायला लागेल. वाजेल ती उचलायला लागणार आहे. आता सोडून पुढे बुकिंग जमणार नाही. चला बघू आजचा धंदा कसा जाणार आहे, किती होणार आहे. एक खड्डा होता. आपले इंडियावाले जुगाड करायला किती भारी आहेत बघा. खड्ड्याच्या जागेवर काय वरनं रोड चांगला बनवायची काही गरज नाही. वरच्यावर दगडी टाका, सगळा रोड चांगला होतो बघा. हे रोड वरच्या साईडला बघायला गेलं तर मेट्रोचं काम चालू आहे. आणि खाली रोड बघा. 56 40 368 21 किलोमीटर. मॅम मीटरने जायला लागतं माहिती आहे. मीटरने जायला लागतं माहिती आहे. नाही ना दादा, ऑलरेडी लोकेशन टू लोकेशन असं ना. लोकेशन टू लोकेशन रहेगा. लोकेशन से अलग किधर जाना है. OTP 74. हो. बाणेरवरून आपण आलो होतो विमाननगरला. विमाननगरच्या एअरपोर्टचे चालू होतं मीटरने 368 रुपये मीटरने झाले. आणि त्याच्यानंतर तो ड्रॉप केल्या आपल्याला 2 मिनटामध्ये आपल्याला लगेच भेटली वाघोली केसनगर, म्हणजे धानोरी रोड वाघोली भेटली. ती होती 174 रुपयाची. 10 किलोमीटरला 175-74 रुपये दिले. म्हटलं चालते, म्हटलं जाऊ दे म्हटलं. आता वाघोलीमध्ये येऊन बसलो आहे. वाघोलीमध्ये धानोर रोड वाघोलीमध्ये आहे. इथे मजबूत सोसायटी आहेत. वाचतात आहेत लोकल टोकन. एखाद्या मोठ्या आकड्याची अपेक्षा करतोय. चला बघू आता. इथनं मोठा आकडा मिळतोय या 100, 150, 200 इथपर्यंत भेटलं तरी बास झालं. सिटीतले भेटले तर अजून चांगले, पण नशीब काय म्हणते काय माहिती. बघू भाई. 2 का 2.5 किलोमीटरची राईड आहे. 2.5 किलोमीटरला दाखवलं 91 का 95 रुपये काय तर दाखवले. चला करू पिकअप. बघू किती पेअर दाखवलाय. आणि 40 रुपये प्लस आहेत, म्हणजे 91-94 रुपये काहीतरी दाखवलेले आहेत. चला बघू किती पैसे होतात आपले. वाघोलीला घेऊन गेलो होतो. झुडिओचा इथं वाघोलीच्या झुडिओचा ड्रॉप झाला. ऑनलाईन दाखवले 95 रुपये. ते म्हणले 1 तासभर थांबायचे, तासभरानंतर रिटर्न यायचे. म्हटलं चालतंय, म्हटलं काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. मग रिटर्न येण्यासाठी थांबलो. तर रिटर्नचं बिल झालं 136 रुपये. 136 बघितले तर दोन्ही मिळून 230 रुपये माझं बिल झालं. आता बघू पुढचे राईड परत तिथं चालू आहे. परत आता 230 रुपये झाले येऊन जाऊन. काही 6 किलोमीटरला 230 रुपये झाले. आता याच्या पुढची राईड कुठली पडते आपण बघू. आणि कुठं जातो आहे बघू. विमाननगर आत्ता वाजले होते, विमाननगर ऑर्डर गेली. आता पुढची राईड कुठली पडणार आहे हे माहिती नाही आपल्याला. आत्ता आपण उचलली आहे पुणे रेल्वे स्टेशन. आता बघू पुणे रेल्वे स्टेशनला उबेरने दाखवले 330 रुपये. मीटरला त्यांना फोनवर सांगितलं मीटरने जाणार म्हणून.
ते म्हणले काय घ्यायचे ते घ्या म्हणले, पण चला म्हणले. तर बघू कस्टमर यायला किती वेळ लागतोय. आणि पुणे रेल्वे स्टेशनला कारवाई चालते, हे चालते, आपण फुल टू युनिफॉर्मवर आहे. त्याच्याने आपल्या गाडीवर फाईन क्लिअर आहे. दुसरी गोष्ट आपली पावती गाडीवर काही नाही आहे आणि आपले डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत. त्याच्यावर आपण बिनधास्त जाणार आहे पुणे रेल्वे स्टेशन. बघू आता प्रॉब्लेम काय येतोय का कुठं. आत्ता वाघोलीवरून आपण आलो होतो पुणे रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनचा ड्रॉप केला. ड्रॉप केल्याच्या नंतर तिथं 10 मिनटं थांबलो होतो. पण 10 मिनटामध्ये आपल्याला लगेच वाजली धायरी. पुणे रेल्वे स्टेशनचे 310 रुपये भेटले आणि धायरी तिथनं लगेच भेटले. धायरीचे 260 रुपये. धायरीचं लास्ट बस स्टॉप आहे तिथलं. त्यांचं बी 1 किलोमीटर कमी होतं. पिकअप लोकेशन चुकीचं पडलेलं त्यांचं. त्याच्याप्रमाणे त्यांचं बी जे 1 किलोमीटरचं कमी भेटलं आणि 14 किलोमीटरलाच आपल्याला किती भेटले, 260 रुपये. आता बघू पुढची राईड कुठली पडते. 9:30 वाजलेले आहेत. धंदा किती झाला हे पण बघू आपण संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर.